पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित आलेल्या पत्रकार बांधवांचे मी स्वागत करतो. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी आमच्यावर काही आरोप केले की त्यांनी नगरपालिका दवाखान्यासंदर्भात एक वर्क ऑर्डर दाखवली की आम्ही मेंटेनन्सचं काम करत आहोत. परंतु मला आपल्याला असं सांगायचं वाटतं की ती वर्क ऑर्डर जी आहे ती वार्षिक कामाची वर्क ऑर्डर आहे. त्या वर्क ऑर्डर मध्ये 4 मक्तेदार होते, त्यापैकी 2 मक्तेदारांनी काम केलेलं आहे और त्या हेडवरील प्रमा ही संपलेली आहे. परंतु आणि त्यांनी कोणतीही सब ऑर्डर म्हणजे वार्षिक टेंडरला नेहमी सब ऑर्डर असते आणि त्यानुसारच काम केलं जातं. त्याची कोणतीही सब ऑर्डर त्यांनी दाखवलेली नाही आणि ही प्रमा संपलेली वर्क ऑर्डर त्यांनी उपस्थित केली. म्हणजे ही जनतेची ते दिशाभूल करत आहे. अशी कोणतीही ऑर्डर काम करण्यासाठी त्यांनी काढलेली नाही आणि ते म्हणतायत की सतत 9 वर्ष झाले आम्ही कोणताच विकास केला नाही, काही दवाखान्यासाठी हे केलं नाही. तर मी त्यांना सांगू इच्छितो, संजूभाऊ सावकारे यांनी भुसावळ शहरासाठी व तालुक्यासाठी अद्ययावत ट्रामा सेंटर व ग्रामीण रुग्णालय ही व्यवस्था केलेली आहे आणि ती नगरपालिकेच्या जागेवरच आहे. म्हणजे भाऊंनी ते शहरासाठीच केलेली आहे आणि हा जो दवाखाना होता हा फक्त भाऊंनी ते तिकडे ग्रामीण रुग्णालयाची व्यवस्था केल्यामुळे हा दवाखाना फक्त बाह्य रुग्णांसाठी वापरला जात होता आणि बाह्य रुग्णांसाठी वापरला जात असताना तिथं फक्त लसीकरण इतर बाबी व शासनाच्या जे विविध योजना आहेत त्या राबवण्याचं काम या दवाखान्यातून होत होतं आणि हा दवाखाना त्यांना या दवाखान्याची जी जागा आहे त्यांना अपूर्ण पडत होती. परंतु तरीही त्यांनी हा दवाखाना हलवण्याचा घाट घातला आणि म्हणजे ही जागा जी आहे हडप करण्यासाठी हा घाट घातलेला आहे. तर मी सर्वांना असं सूचित करू इच्छितो की या सगळा गैरप्रकार त्यांनी थांबवावा आणि आम्ही कोणत्याही आता ते म्हणतात की सामान्य नगराध्यक्ष यांना त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहोत, आम्हाला काही त्रास द्यायचा नाही. तुम्ही कायदेशीर काम करा. तुम्ही जर बेकायदेशीर काम कराल तर आम्ही प्रत्येक क्षणी विरोध करू. या क्षणी मी अशी तुम्हाला ग्वाही देतो. हार्दिक स्वागत. काल आपल्या माध्यमातूनच आम्हाला एक पत्रकार परिषद बघायला मिळाली की ज्यामध्ये खूप काही आरोप इथे ठेवण्यात आले. भारतीय जनता पक्षाबद्दल, भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवका असो किंवा आमचे मंत्री महोदय, आमदार यांच्या बाबतीत जे काही बोलण्यात आलं ते इतकं म्हणजे त्यांनी असं जोर जोरात बोंबलून ओरडून असं वाटत होतं की ते फुंकताय एकदम डायरेक्ट असं त्यांनी बोलण्याला सुरुवात केली. काहींनी असं म्हणजे जे शब्द वापरायचे नव्हते ते शब्द वापरले. पर त्याचं उत्तर देण्याचं आम्हाला काही एवढं गरज नव्हती असं त्यांना आम्ही ते त्यांचं उत्तर द्यायचं या मी समजत पण की त्यांना उत्तर द्यायलाच हवं. पण काय झालं, त्यांनी जे मुद्दे मांडले त्या संदर्भात आम्हाला समोर यावंच लागणार होतं. ते मुद्दा जो सुरू झालाय की संत गाडगे महाराज यांचं जे नावाने दवाखाना आहे तो दवाखाना हलवण्याचा विषय पुढे घेऊन हे सर्व राजकारण सुरू आहे. आमचं तिथे जो दवाखाना आहे तो दवाखाना तसाच राहावा यासाठीच आमची याकरता मागणी आहे की ती जागा एका दानवीर माणसाने तिथे ती दिलेली आहे. गरुड समाजातील परिवाराने ती जागा त्यांनी दवाखाना म्हणून दिलेली आहे. तिथे यदा कदाचित नगरपालिका कार्यालय आलं भविष्यात, तिथे एअर कंडिशनचे हॉल बनले आणि समोरून ते गरुड समाजाचे गरुड परिवारातील कोणी व्यक्ती आलं आणि त्यांनी बोललं की मी जागा फक्त दवाखान्यासाठी दिली होती, आता मी जागा परत मला देऊन द्या, इथे नगरपालिका बांधावी असं माझा कोणताही म्हणजे मी कोणताही ठराव किंवा कोणताही करार केलेला नव्हता की ते नगरपालिका कार्यालय आणावं. तेव्हा काल एक सर बोलले आताचं जे कार्यालय आहे तिथे जागा कमी पडते, सभागृहात 56 लोक 50 लोक एवढे लोक तेवढे लोक बसू शकतात का, म्हणून ते नगरपालिका कार्यालय त्यांना तिथे आणायचं आहे. तर मी त्या सरांना एक सांगू इच्छितो, सर जर ते गरुड परिवारातील कोणी सदस्य आलं त्यांनी ती जागा परत ताब्यात घेतली तर नगरपालिका हॉस्पिटल तर जाईलच आणि कार्यालयही जाईल. मग तुम्ही बोलले की मी झाडू मारेल, सर मग तेव्हा तुम्ही झाडू मारण्यासारखी पण पद्धत तुमची राहणार नाहीये. तुम्हाला रस्त्यावर उघडं फिरायची वेळ येऊन जाईल. आज जे भुसावळमध्ये जे नगरपालिका कार्यालय आहे ते कार्यालय तिथेच राहावं याच मुद्द्यावरून पहिले तर सुरुवात झालेली आहे.
काहींनी मग नंतर दुसरे खूप मुद्दे आणले की भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांचे सट्ट्या पत्त्याचे धंदे आहे, कोणाचे दारूचे धंदे आहे. तर भारतीय जनता पार्टी हा देशाचा व राज्याचा 1 नंबरचा पक्ष आहे. त्यांनी जे 2 नंबरच्या धंद्याविरोधात बोललेले आहे तर त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचा मी एक पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने ग्वाही देतो. त्यांनी 26 जानेवारीला आंदोलन करावं. त्या आंदोलनात आमच्या भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक पदाधिकारी त्यांच्यासोबत उपस्थित असतील आणि भुसावळ शहरातील प्रत्येक दारूचा धंदा, प्रत्येक 2 नंबरचा धंदा, प्रत्येक सट्टापत्त्याचा धंदा बंद व्हावा हीच आमची पण इच्छा आहे. आम्हाला वाटत नाही की भुसावळ शहरातील नागरिकांचा पैसा कुठेतरी 2 नंबरच्या धंद्यामध्ये जावा, कुठे काही त्यांचं घर उद्ध्वस्त व्हावं, काय व्हावं. कोणी आरोप घेतला की एकाने म्हणजे आमच्या बांधवांनी गणपास घेऊन किंवा काही आत्महत्या केली तर बाबा त्यांचं काहीतरी परिवारातील वाद असेल, काही घडलं असेल त्यांच्यासोबत, आम्ही त्यांच्या दुःख सहभागी आहोत की त्यांचं ते दुःख आम्ही म्हणजे त्यामध्ये एक परिवार म्हणून त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. एक संकट त्यांच्यावर ओढावलेलं असेल. यानंतर जे बोलले काही की सट्ट्यापत्त्यांचं, जे सट्ट्यापत्त्यांबद्दल बोलत होते त्यांचे स्वतःचे गांजाचे धंदे अयोध्या नगरला चालतात. आम्ही ते नावानिशी बोलू शकतो, नावही घेऊन बोलू शकतो. नारखेडे जी व्यक्ती आहे त्यांनी युवराज लोणारी यांच्याबद्दल बोललं की त्यांचे सट्ट्यापत्त्यांचे धंदे बंद करावे आणि एकतर काही बोलला म्हणजे ज्याची स्वतःची पात्रता नाहीये. नगरसेवक पदावरती निवडणूक आम्ही लढलो, आम्ही पराभव झालो, आम्ही हार स्वीकारली मोठ्या मनाने. पक्षाने आम्हाला तिकीट दिलं, आम्हाला उभंही केलं, अशा जागेवर उभं केलं की जिथं एक माजी आमदार, माजी नगराध्यक्ष तिथे राहत होते त्या वार्डात राऊताडे जाऊन सामान्य कार्यकर्ता लढून आला निवडणूक. तुम्ही जशी हार पत्करली, तुम्ही स्वीकारली, तशी हार आम्ही स्वीकारली. आमच्या मंत्री महोदयाने हार स्वीकारली. मंत्री महोदय कोणते समोर येऊन बोलताय का काय असं की विरोध करताय? मुद्दा फक्त चालू झालाय दवाखान्यापासून. दवाखान्याचा मुद्दा आहे, कार्यालयाचा मुद्दा आहे, तिथपर्यंतच बोला. तुम्ही उठसूट करताय 2 नंबरचे सहभागी आहोत की 2 नंबरचे धंदे, 3 नंबरचे धंदे बंदच व्हावे. आम्हाला वाटत नाही की कोणाचे धंदे काही चालावे. त्या सरांचा मुद्दा आमचा अजून एक घेतो की जे सर आमचे बोलले होते आज भाऊन माजी शिल्पकारांबद्दल काही लोक बोलले. जे माजी शिल्पकारांना आज मानत आहे ते काही दिवसांआधी त्याच माजी शिल्पकारांबद्दल काय काय बोलत होते ते सर्वांना माहिती आहे. सन्माननीय रवी सपकाळे माजी नगरसेवक, ते कधी बीजेपी मध्ये त्यांनी प्रवेश घेतला, कधी राष्ट्रवादी, आता जस्ट त्यांनी अजितदादाच्या पवार गटातून ते तुतारीमध्ये गेले शरद पवार यांच्याकडं. तर ते शिल्पकारांबद्दल आम्हाला सांगताय की आम्हाला त्यांच्या स्वयंघोषित शिल्पकाराच्या या नावाचा विरोध आहे. स्वयंघोषित बद्दल युवराज लोणारे बोलतात की त्यांनी स्वयंघोषित पद घेतलंय. ते सर्व भुसावळकर जनतेला माहिती आहे की ते स्वतःहूनच स्वयंघोषितच करत आहेत जे काही करत आहे ते. त्यांना फक्त वाटत होतं की आम्ही इथे संपतोय, आम्ही काय करतोय म्हणून त्यांनी काही पुढाकार घेतला, काहीतरी कुठेतरी काही घडामोडी केल्या. त्या कारणामुळं पराभव झाला असेल ते मान्यच आहे, पराभव स्वीकारलाच आहे. पराभव आम्हाला मान्य आहे असं आम्ही कधी बोललोच नाही. पण पराभवा व्यतिरिक्तही आमचे 27 नगरसेवक पक्षाचे निवडून आले. आम्हाला पक्षाने एक जनतेने कौल दिला, त्या कौलला आम्ही स्वीकारला. आम्हाला एक उपनगराध्यक्ष आमचे बसले, आमच्याकडे चांगली एक मेजॉरिटी आहे. आम्ही विकास कामांना गती देणार आहोत, चांगल्याच त्याच्यात सहकार्य त्यांना करणार आहोत. त्यांनी तसं सहकार्य विरोधी पक्षांसोबतही असू द्यावं, असंच त्यांनी आम्हालाही साथ द्यावी हीच त्यांच्याकडून. आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे विकासासाठी कटिबद्ध आहोत आणि विरोधक आता त्यांच्याकडे काहीही मुद्दे नसल्यामुळे भुसावळच्या जनतेला भरकवटत आहे. आणि सट्टापत्ता हा जो विषय आहे हा नगरपालिकेचा विषय नाही. त्याच्यासाठी आपल्याकडे सुसज्ज पोलीस प्रशासन आहे. त्यांनी तो मुद्दा तिकडे न्यावा, तिकडे तो मुद्दा मांडून ते जनतेची दिशाभूल करत आहे. त्याच्यामुळे त्यांनी फक्त विकासावर बोलावं. विकासाबाबतीत आमचं त्यांना समर्थन आहे. आणि दुसरी गोष्ट, जे एक व्यक्ती जळगावहून अपहार करून फायनान्स कंपनीत जे भुसावळात येऊन त्यांना राहावं लागतंय ते या विषयावर बोलत आहे. तर मला असं वाटतं की त्यांनी इतकी मोठी मजल मारण्याची गरज नाही. त्यांनी आधी स्वतःचं आत्मचिंतन करावं की आपण काय होतो, आपण कुठून आलो, आपल्याला अपहारामुळे जळगाव सोडावं लागलं. माझे पत्रकार बंधू यांचे मनापासून स्वागत करतो. काल मी राष्ट्रवादी शरद पवार गटाची एक पत्रकार परिषद बघितली. त्यामध्ये काहीतरी कार्यकर्ते वगैरे जे पराभूत उमेदवार वगैरे असतील त्यांची प्रतिक्रिया होती. मला तर असं वाटतं त्यांच्या प्रतिक्रियेवर द्यायला की भुसावळमध्ये पण कोंबडी चोर आलेले आहे. त्याचं सांगायचं कारण म्हणजे की तुम्ही ते हिंदीमध्ये ऐकले असेल कहावत, अंडा दिखा के मुर्गी पका के लेके जाते. त्यांनी इलेक्शनमध्ये मान्य महाराष्ट्राचे नेते एकनाथराव खडसे यांच्या
नेतृत्वामध्ये निवडणूक लढली व काही क्वचित जागेवर त्यांना यश मिळालं. तर त्या आल्यानंतर पण त्यांनी कधीच नगराध्यक्षांनी किंवा कोणी यांनी नाताभाऊंचा उल्लेख कुठल्याही याच्यात केला नाही. फक्त निवडणुकीपुरता समाजाची वोटिंग घ्यायची, नाताभाऊंना फक्त वापरून घेतलं. तर अशाच प्रकारे आता काल जो त्यांनी बेकायदेशीर ठराव केलेला होता, जो सांगत होता की नगरपालिकेचा दवाखाना बाहेर न्यायचा म्हणून सर, त्याच्यानंतर आम्ही जे भाजपाच्या नगरसेवकांनी विरोध केला, कारण ते काम होतं ते बेकायदेशीर होतं. लगेच त्यांचा ती कल्पना आली, मग त्यांनी तो युटर्न केला की तो दवाखाना मी दुरुस्तीसाठी केलेला आहे म्हणून सर. त्याची वर्क ऑर्डर जी असेल नसेल ती त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवली. मला फक्त सांगायचं एकच आहे, जे 2 नंबर जे धंदे बंद करायचे तुम्हाला, तुम्ही पोलीस प्रशासनाला एसपी साहेबांना निवेदन द्या. तो मुद्दा पोलीस प्रशासनाचा आहे. आणि राहिला कुत्र्यांचा विषय, आता जे कुत्रे भुकणाऱ्यापेक्षा हे जे कुत्रे झालेले गावामध्ये जे बैलगाडीच्या खाली फिरतात, यांना असं वाटतं आपण बैलगाडी आपण ओढतोय, पण वास्तविकता बघता ही बैलगाडी तर बैलच ओढता. यांना हा भ्रमनिराश झालेला आहे की बैलगाडी आम्ही ओढतो आहे म्हणून सांग. आज जर नगराध्यक्षांची इच्छा असती की बुवा आपल्यालाही एक सुंदर असं नगर परिषदेचं कार्यालय हवं आहे, तर त्यांनी तसा प्रस्ताव पाठवा, दुसरी जागा बघावी, गरीब रुग्णांचा हाल करून तिथं नगरपालिका आणावी. ही कुठे योग्य आहे? आज जे रुग्ण भुसावळ शहरामध्ये इतकी चांगली सुविधा तिथे मिळत आहे, तिथं आधी प्रसूती व्हायची. जळगाव शहराच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जेवढी प्रसूती होत नव्हती त्यापेक्षा जास्त प्रमाणात भुसावळ शहरामध्ये प्रसूती होती. स्वतः सिव्हिल सर्जन याबद्दल भुसावळ नगरपालिकेच्या दवाखान्याचा तारीफ करत होते, परंतु काही कारणास्तव एक केस झाली म्हणून ती प्रसूती बंद झाली. तुम्ही तिथं गायनेक आणा, तिथं भूलतज्ञ आणा, अशी कामं करा ना जे लोकांसाठी रुग्णांसाठी गरजेचे आहे. ते सोडून फक्त आपल्याला मोठं कार्यालय पाहिजे, आमच्या कार्यकर्त्यांना बसायला सोय पाहिजे, मोठमोठे एसी कॅबिन पाहिजे, त्यासाठी रुग्णांची खेळ हा चुकीचा आहे, याचा मी निषेध करतो. पत्रकारांचे आभार. काल तुमच्या माध्यमातून आम्ही एक बातमी बघितली की दवाखान्यासंदर्भात ट्रामा सेंटरची जी बातमी सांगताय, ट्रामा सेंटरला जाऊन बघावं की तिथं किती पेशंट येतात, काय येतात. फक्त बोलणं सोपं आहे, तिथं जाऊन बघा काय काय नाही.